तुझ्या शांत हसण्यात माझं आयुष्य. पुण्याचा धुकट सकाळी निघालेला तो दिवस, कॉलेजचा पहिला दिवस, हिरवा लॉन, पांढऱ्या धुक्याची चादर आणि विद्यार्थ्यांची गडबड. त्याच लॉनच्या मध्यभागी एक मुलगा उभा होता, आरव देशमुख. शांत स्वभाव, पण डोळ्यात एक वेगळीच चमक. अभियांत्रिकीचा पहिला दिवस होता, पण मनात अनामिक भीती, नवीन मित्र, नवीन वातावरण आणि घरापासून पहिल्यांदाच दूर. तेवढ्यात मागून एक मधुर आवाज, एक्सक्यूज मी, ही सीट रिकामी आहे का? आरव वळला, त्याच्या समोर तिचा चेहरा आलाच आणि जग जणू थांबले. अनन्या एकदम धगधगत्या पहाटेसारखे, चेहऱ्यावर तेज मोठे, कुतूहलाने भरलेले डोळे, हातात वही, खांद्यावर सेल केस. आरवने हळूच मान हलवली. हो, बस ना. त्या क्षणापासून सुरू झालं त्यांचं एक सुंदर अनामिक नातं. कॉलेजचे दिवस, अनन्या सतत बोलणारी, चैतन्मय, आरव शांत, एक शब्द बोलला तरी विचार करून. पण दोघांची केमिस्ट्री अप्रतिम. क्लासेसमध्ये बॅक करायचा आणि अनन्याचा आणि परवानगी घ्यायचा आरवचा, लायब्ररीत अभ्यास करायचा ठरायचं, पण अनन्याच्या गप्पांमध्ये अभ्यास गायब व्हायचा. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये त्याची नेहमीची ऑर्डर, अनन्यासाठी मसाला चहा, आरवसाठी ब्लॅक कॉफी. दोघं मिळून एकमेकांना चिडवत नसते, मुद्दे आपसात बोलणं. अनन्याचं हसणं आरवसाठी नशा बनलं होतं. अनन्याचं रहस्य. तरीही अनन्याच्या डोळ्यामध्ये कधी कधी एक खोल दुःख लपलेलं असायचं. कधी फोन येताच तिचं हसू एकदम हरवायचं. आरव विचारायचा, सगळं ठीक आहे ना? ती हसून उत्तर द्यायची, हो रे, काही नाही, फक्त घरची टेन्शन. पण आरवला जाणवलं होतं, काहीतरी नक्कीच चुकीचं होतं. पहिलं प्रेम स्वीकारणं. एका संध्याकाळी कॉलेजचं वार्षिक कार्यक्रमानंतर दोघं कॅम्प्सवरून चालत होते. थंडी वाढली होती. अनन्या थरथरली. आरवने आपल्या जॅकेटचा अर्धा भाग तिच्या खांद्यावर टाकला. अनन्या थांबली. आरव, का करतोयस एवढी काळजी माझी? तो हसला. माहित नाही, पण तुझ्यासाठी मला सगळं नैसर्गिक वाटतं. अनन्या त्याच्याकडे पाहत म्हणाली, आरव, तू आहेस ना, तर मला कशाचीच भीती नाही उरत. आरव थोडा घाबरला. अनन्या, मला काही सांगायचं आहे. ती त्याच्याकडे पाहत राहिली. मी मी तुला खूप आवडू लागलोय. क्षणभर शांतता, वाऱ्याचा हलकासा झोका आणि अनन्याने त्याचा हात घट्ट पकडला. मी पण रे वेड्या. त्याच्या नात्याने त्या रात्री पहिल्यांदा आकार घेतला. विरहाची सावली प्रेमात ते दोघं रमले होते. कॉलेज, प्रोजेक्ट्स, लायब्ररी, रात्रीचे व्हिडिओ कॉल एका क्षणासाठीही वेगळे नसत. पण शांत पाण्याखाली मोठा भंवर दडलेला होता. एके दिवशी अनन्या अचानक कॉलेजला आली नाही. फोन नाही, मेसेज नाही. दुसऱ्या दिवशीही नाही. आरव बेचैन झाला. तिसऱ्या दिवशी तो तिच्या घरी गेला. तिथे दिसली अनन्याची आई. फिकट चेहरा, डोळे सुजलेले. आंटी, अनन्या कुठे आहे? त्या शांत आवाजात म्हणाल्या, बाळ, अनन्याच्या तब्येतीचं खूप वाईट झालंय. आरवच्या पायाखालची जमीन सरकली. काय झालं? मी भेटू शकतो? त्यांनी हळूच म्हटलं. अनन्याला हृदयाचा आजार आहे. तिला अचानक अटॅक आला. डॉक्टर म्हणतात की तिला काही दिवस पूर्ण विश्रांती लागेल. ताण, स्ट्रेस काहीच नाही. आरव स्तब्ध. त्यांनी आणखी एक वाक्य सांगितलं, आणि सर्वात महत्वाचं, तिला सध्या कुणाशीही बोलू द्यायचं नाही. प्रेमावरचा बंद दरवाजा. त्या दिवसापासून अनन्या गायब झाली. कॉल उचलायची नाही, मेसेजला उत्तर नाही. सोशल मीडियावरही पाहिलं तर ती ऑफलाईन. आरव तुटत होता, पण तिला त्रास होऊ नये म्हणून तो शांत राहिला. प्रवास, कॉलेज, कॅफे, सगळं काही तिच्या आठवणीतच परतन. सुमारे 3 महिने गेले. एके दिवशी आणि अचानक लायब्ररीत बसलेल्या आरव समोर ती आली. अनन्या कुपोषित, थकलेली, पण हसण्याचा प्रयत्न करत. आरव तो उभा राहिला. अनन्या, तू ठीक आहेस ना? ती त्याच्याकडे एकटक पाहून म्हणाली, माफ कर, मी दूर गेले. त्यात तुझी चूक नाही. पण मला भीती वाटत होती. मी आजारी असल्यामुळे तू माझ्यापासून दूर जाशील असं वाटत होतं. आरवने तिचे हात धरले. मूर्ख आहेस का तू? आजारामुळे प्रेम कमी होत नाही, उलट जास्त वाढतं. त्या क्षणी
अनन्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. आरवने तिला हळूच जवळ घेतलं. लढा आता दोघांचा. अनन्याच्या आजाराचा उपचार सुरू झाले. कॉलेज, डॉक्टर, औषध हे सगळं सांभाळणं अवघड होतं. पण आरव तिला प्रत्येक पावलावर सोबत होता. अनन्याची आईही आता आरवचा आदर करत होती. अनन्या हळूहळू ठीक होऊ लागली. जीवनात पुन्हा रंग परतायला लागले. करिअर, स्वप्न आणि अंतर कॉलेज संपलं. आरवला बँगलोरला उत्तम जॉब मिळाला. अनन्याला तिच्या शहरात आर्ट डिझायनर ऑफर. लांबचं नातं अवघड होतं. कॉल, मीटिंग्स, कामाचा ताण, कधी कधी भांडण झाली, कधी तासोतास रडणं. पण एकही दिवस असा नव्हता जिथे त्यांनी एकमेकांना सोडलं. 4 वर्षांनी आरव पुण्यात आला. अनन्याने सांगितलं होतं, ये पण उशीर करू नको, आज मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आरव फुलाचा गुच्छा घेऊन तिच्या घरी पोहोचला. ती बाल्कनीत उभी होती. कधी नव्हे एवढी सुंदर. आरव, मला आज काही खास बोलायचं आहे. तो हसत म्हणाला, मी आधी सांगतो का? ती खोडकरपणे, ठीक आहे, सांग. आरव गुडघ्यावर टेकला. जवळ फुलांचा गुच्छ. अनन्या, माझ्या शांत आयुष्यात तू गोंधळासारखी आलीस, पण तोच गोंधळ माझं घर बनला, माझं जग बनलीस. लग्न करशील माझ्याशी? अनन्या क्षणभर काहीच बोलली नाही. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, हो रे आरव, आयुष्यभराची वाटचाल तुझ्या सोबतच करायची आहे. तेवढ्यात तिने त्याच्या हातात एक फाईल दिली. हे काय? आरवने विचारलं. अनन्या म्हणाली, हे माझं मेडिकल रिपोर्ट. डॉक्टर म्हणाले आहेत की आता मी पूर्ण बरी आहे. आयुष्यभर औषध घेण्याचीही गरज नाही. आरवच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकले. त्या दिवशी ते दोघं फक्त नावाला नव्हे तर मनानेही एक झाले. अंतिम क्षण प्रेमच जिंकलं. त्याचं लग्न साध्य. सुंदर आरव बँगलोरमध्ये स्थिरावला. अनन्याने स्वतःचं आर्ट स्टुडिओ सुरू केलं. कधी हॉस्पिटलची भीती, कधी विरहाचं दुखणं, कधी करिअरचं ताण, पण एक गोष्ट कायम मजबूतच राहिली, त्याचं प्रेम. आरवच्या शांत स्वभावाला आणि अनन्याच्या उधळलेल्या वाऱ्यात एक सुंदर दुनियेला जन्म मिळाला. प्रेम हे फक्त भेटणं नाही तर एकत्र राहण्यासाठी केलेला संघर्ष आहे. आरव आणि अनन्या शिकवतात तेव्हा दोन माणसं मनापासून एकमेकांची काळजी घेतात, तेव्हा नशीबही त्यांच्या समोर नतमस्तक होतं. तर कशी वाटली कथा? काही जर चुकलं असेल तर क्षमा असावी.